आपल्याला आपलं आपलं मार्केट ठरवता आलं पाहिजे. भारत ही जगातली सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे आणि दुर्दैवानं आपल्याच पोरांना अजून समजलेलं नाही की भारत ही जगातली सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे आणि आपण ती वापरली पाहिजे. आपण नोकरीच्या रांगांमध्ये उभे आहोत. मी म्हणत नाही तुम्ही नोकरी करू नका, पण का आपण व्यवसायाचे उद्योगाचे पर्याय स्वीकारायचे नाहीत? प्रत्येकाचं स्किल वेगळं आहे, सगळेच जण उद्योग व्यवसायात येऊ शकणार नाही. पण MBA कॉलेजच्या बाहेर सुद्धा बोर्ड लावलेला असतो 100% जॉब गॅरंटी. तिथं सांगा ना की इथून बाहेर पडणारी पोरं बिझनेसमध्ये येतील, उद्योगात येतील, व्यवसायात येतील, व्यापारात येतील. 140-45 कोटी लोकसंख्या आहे भारताची, एवढी मोठी बाजारपेठ. बरं, शेजारी चायनाला कळतंय, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत भारतीयांना जे जे लागतंय सगळ्याचं प्रोडक्शन चायना करतंय. जपानला कळतंय भारतात आणून काय विकायचं, अमेरिकेला कळतंय भारतातल्या बाजारपेठेला कसं वापरायचं. आम्हाला का समजत नाहीये? एवढासा देश आहे इस्रायल, कृषी क्षेत्रात कुठे निघून गेला. आणि आम्हाला 60-70 वर्ष लागली हे कळायला की पाणी पाटाला नसतं द्यायचं, पिकाला द्यायचं असतं. आम्ही 60-70 वर्ष पाटानंच पाणी देतोय, त्याच्यावर गाणी विनी काय. आता ठिबक वगैरे सिंचन पद्धती नव्यानं आल्या आणि मग आम्हाला कळलं की पाणी थेट पिकाला द्यायला पाहिजे. आता आमच्या विद्यापीठानं ड्रोन टेक्नॉलॉजी विकसित केली. आता आम्ही शेताच्या ते ड्रोन फक्त तुम्ही नाही वापरायचा, आता फोटो काढायला शेतकरी ड्रोन वापरणार. त्यांना बांधाव बसायचं रिमोट घेऊन, खांद्यावर पंप नाही टाकायचा, त्यांना रिमोटनं फवारणी मारायची सगळ्या शेतावरती. आणि एक दिवस असा येईल कांद्याची गुणी सुद्धा त्या ड्रोनला लावायची, थेट गुणी भुसाऱ्यात. बदललं पाहिजे, नवीन तंत्रज्ञान कळलं पाहिजे, उद्योग व्यवसाय व्यापार कळला पाहिजे. तुमची माझी कॉम्पिटिशन हडपसरण, शेवाळवाडी, पुणे, नगर, नागपूर इथपर्यंत मर्यादित नाहीये. 93-95ला गॅट करार स्वीकारला, खुला आर्थिक धोरण स्वीकारलं. जगातली कितीतरी विद्यापीठं यावर्षी भारतात येऊ बघतात. डीम्ड युनिव्हर्सिटी आल्या, सिलेबस बदलत राहतात. आणि या कॉम्पिटिशनमध्ये टिकायचं असेल, डोळे विस्पारून जगाकडे बघितलं पाहिजे. ठराविक एखादी परीक्षा, ती क्रॅक करण्यासाठी अपेक्षित असणारे तंत्र आणि ती एक्झाम पास होऊन अमुक एखाद्या कॉलेजला नंबर लागणं आणि तिथून बाहेर पडल्यानंतर एखादं पॅकेज, आयुष्यात एखादी गाडी, एखादा फ्लॅट, हप्ते 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 आणि एक दिवशी स्विच ऑफ. एवढंच फक्त करिअर आहे का? अरे आयुष्य परत नाहीये. मस्त जगू. रतन टाटा साहेब ज्या दिवशी गेले त्या दिवशी आपल्या सगळ्यांचं स्टेटस काय होतं? टाटा साहेबांचा फोटो होता की नाही? बरं, आपण कोण भेटलोय का हो त्यांना? पण भारतातला काय जगातला प्रत्येक माणूस हळहळ व्यक्त करत होता, मोठा माणूस गेला. कलाम साहेब ज्या दिवशी गेले, गावातला फेटा बांधलेला माणूस रडत होता. मी म्हणलं, बाबा का रडताय? अरे म्हणले, देव माणूस गेला, कलाम साहेब गेले. म्हणलं, कधी भेटला होता? कशाचं बाबा, एवढा मोठा माणूस आपल्याला कधी भेटतोय? मग रडता का? नाही, लय मोठा माणूस गेला म्हणले. कलाम साहेब राष्ट्रपती म्हणून जेव्हा त्यांचा कार्यकाल संपला, हातात 2 बॅग घेऊन त्या राष्ट्रपती भवनातनं बाहेर पडले. एका बॅगमध्ये त्यांचे काही पुस्तकं, डायरी, काही महत्वाची कागदपत्र आणि एका बॅगमध्ये 2 ड्रेस. काय जगली होई माणसं. असे मोठे आदर्श आम्ही आमच्या लेकरांसमोर कधी ठेवणार आहोत? आपल्याला हे चांगले आदर्श आपल्या लेकरांसमोर ठेवता आले पाहिजे. साहेब, पुण्यामध्ये 2-4 महिन्यापूर्वी पोलिसांनी कार्यवाही केली. कोट्यवधी रुपयांचं ड्रग्ज सापडलं. जे पुणे विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं, त्या पुण्यामध्ये कोट्यवधी रुपयांचं ड्रग्ज सापडतं. ज्या अर्थी ते सापडतं त्या अर्थी इथं ग्राहक आहे. ग्राहक काय कोण अमेरिकेहून येऊन इथून ड्रग्ज घेऊन तिकडे जात आहे का? इथे आलेली पोरं कुठली आहेत? इथं बसलेली निम्मी पोरं, इथं या भागातली पोरं इकडे सोलापूर, बार्शी, विर्शी इकडनं आलेली आहेत. खेड्यापाड्यातली पोरं पुण्यात शिकायला येतात. या पोरांच्या आता पॅरेंटिंग हे इतकं क्लिष्ट बनत चाललंय. तुम्ही तुमच्या आईवडिलांना विचारा, अरे एकदा पोरग बापानं शाळेत नेऊन दाखला बिकला ते भरलं, पोरग एकदा रुजू झालं, 10वी होईपर्यंत बापाला माहित पण नव्हतं शाळेत काय आणि कसं काय. आता मात्र रोज परिस्थिती भयानक बदलतीये. शिक्षकांनी पोराला मारलं, कानाला पकडलं तरी पालक काही बोलत नव्हते. आता अनेक गोष्टी आहेत पोरांच्या आजूबाजूला, अशा अनेक गोष्टी आहेत की त्यांचा प्रभाव पोरांच्या व्यक्तिमत्वावरती होतोय. हातात मोबाईल आहे, जग असं एका क्लिकवरती येऊन थांबलंय. आजूबाजूच्या पोरांचं वागणं, त्याचा प्रभाव मुलांवरती होतोय. अशा वेळेला मुलांना लक्ष देणं, मुलांचे मित्र कोण आहेत, मुलांच्या मैत्रिणी कोण आहेत, मुलं काय बघतात, काय वाचतात, काय ऐकतात, कुणाच्या संगतीमध्ये आहेत. 2 मार्क एखाद्या विषयाला कमी पडले तरी चालतील, पण आमची पोरं कुणाच्या संगतीत आहेत? आता इथे उदय जगतापांनी एक प्रोग्राम घेतला होता. यात सगळ्या जे अस्वस्थ पुणे वेगवेगळ्या लोकांना बोलवलं होतं. पोलीस कमिशनर वगैरे सगळे होते. बऱ्याच लोकांनी सांगितलं की पोलिसांनी कार्यवाही केली पाहिजे, शाळेच्या बाहेर ज्या टपऱ्या आहेत त्यांची झाडाझडती केली पाहिजे. म्हटलं, प्रशासन त्यांचं काम करेल, टपऱ्यांची झाडाझडती करेल, काय करायचं ते करेल. आपण आपल्या पाल्याची बॅग चेक करून किती दिवस झालेत? शाळेतून आल्यानंतर त्याचं दप्तर बघून किती दिवस झालेत? आपण त्याचं कधी दप्तर बघतो? आपण कधी त्याची वही बघतो? कधीतरी घरी आल्यानंतर त्याला विचारतो, आज कोणकोणते क्लास झाले, काय झालं, केमिस्ट्रीच्या विषयात काय शिकवलास,
काय आज तू लॅबोरेटरीमध्ये गेला होता, आज काही प्रयोग. आता प्रयोग वियोग तर विषयच उरला नाही. एखाद्या क्लासला पोरांना पाठवून टाकायचं, त्यांनी प्रयोग वियोग नाही केले तरी चालतात, त्यांची तोंड बघून त्यांना प्रयोगाचे मार्क मिळणार आहेत. पोरगं काही शाळेत प्रयोग करायला गेलं तर सरांनी चंचू पात्र ठेव, फुटतंय, तेवढंच आहे आपल्याकडं, प्रयोग वियोग नाही केले तरी चालते. कसे सायंटिस्ट जन्माला येतील? मला असं म्हणायचं नाहीये की तुम्ही पोरांच्या वह्या चेक करा उद्यापासून आणि लगेच तुम्हाला त्यातलं गणित सोडवता येईल, तुम्हाला त्यातली ऍक्शन रिॲक्शन समजेल. नाही समजणार. मला मान्य आहे की आता पोरं सिलेबस बदलतोय, झपाट्यानं पुढे जातोय, प्रत्येक गोष्ट आपल्याला नाही सांगता येणार. पण घरी आल्यानंतर कुणीतरी मला विचारतंय, ही भावना महत्वाची आहे. घरी आल्यानंतर आई मला विचारते आज काय काय शिकवलं. घरी आल्यानंतर वडील 2 मिनिट मला वेळ देतात, विचारतायत आज काय काय झालं. हे विचारण्याची सवय आपल्या पाल्याला लागली पाहिजे. आणि त्यासाठी म्हणून वेळ द्या. परिस्थिती भयानक आहे, बदलतीये परिस्थिती, आणि अशा वेळेला आपल्या मुला मुलींसोबत आपला संवाद कायम असला पाहिजे. आता 2-2, 2.5 वर्षाच्या मुलांचे सेपरेट बेडरूम आहेत. एक काळ होता 10-10, 12-12 वर्षाची पोरं होईपर्यंत बापाच्या पायावर पाय टाकून झोपत होती. आता 2-2, 2.5 वर्षाच्या पोरांचे सेपरेट बेडरूम. जुन्या काळात आई बापाला शरीराचे धर्म नव्हते का? पण त्यांनी ते जोपासत असताना ठराविक वयापर्यंत मुलांचे स्पर्श तुटू दिले नाहीत. आता 2-2, 2.5 वर्षाचे पोरांचे जर सेपरेट बेडरूम नाही, त्यांनी म्हातारपणी आपला बेड गावाच्या बाहेर काढला ना, ठराविक वयापर्यंत संवाद ठेवा, तो स्पर्श ठेवा, वेळ प्रसंगी कानाला पकडा, वेळ प्रसंगी वेगवेगळ्या विषयांवरती बोला. मुळात आपल्या गप्पांचे विषय बदलायला सुरुवात करा. ठरवून गप्पा मारा एखाद्या विषयावरती, चांगली पुस्तकं द्या, चांगल्या गोष्टी मुलांना सांगा. माझ्या वडिलांनी साहेब मला माझ्या आयुष्यात पुस्तक सोडून दुसरं गिफ्ट दिलेलं मला आठवत नाही. वाढदिवस असला तर त्यांनी पुस्तक आणून द्यायचं, काही त्यांना आनंद झाला, मला काही यश मिळालं, त्यांनी पुस्तक गिफ्ट करायचं. आता मी बघतो 1ली 2रीच्या पोराला बाप बंदूक घेऊन जातोय वाढदिवसाला. पोरगा बापाला मारल्याचं नाटक करतं, बाप मेल्याचं नाटक करतो, त्यात आईला हसायला येतं. कुठल्या विकृतीकडे घेऊन चाललंय? आपल्या घरामध्ये एक छोटीशी लायब्ररी असली पाहिजे, वर्तमानपत्र आलं पाहिजे. किती घरांमध्ये वर्तमानपत्र येतो? आहेत, काही घरं आहेत. आणि त्या वर्तमानपत्रात आपण नेमकं वाचतो काय? पहिलं पान, मागच्या पानावरच्या गॉसिप्स, मधल्या पानावरचं राशी भविष्य आणि रेसिपी. कधीतरी आग्रलेख वाचा. एखाद्या ताज्या विषयांवरती त्या संपादकानं मांडलेलं मत असतं, त्याच्यावर तुमची मतं काय त्याच्यावरती चर्चा करा. चांगल्या गोष्टी तर आपण आपल्या मुलाबाळांना सांगतो का? आपण चांगल्या गोष्टी सांगायला सुरुवात करा. जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना रामकृष्णाच्या गोष्टी सांगितल्या, अन्यायाविरुद्ध लढायचं कसं, ती ताकद निर्माण केली. एक काळ होता की घरात आजी आजोबा असायचे आणि ते गोष्ट सांगायचे, रामाची, कृष्णाची, ज्ञानोबरायांची, तुकोबरायांची. कळत नकळत संस्कार होत गेले. संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला आजी दिवा लावायला जायची त्या तुळशीपाशी, पोरगं पण आजीच्या पदराला धरून जायचं. आजीना हात जोडायचे, शुभम करोती म्हणायचं, पोरगही तिच्या पाठीमागं म्हणायचं. आता गोष्टी सांगितल्या जात नाहीत. आणि आता कुणी जर म्हटलं बाबा बाबा गोष्ट सांगा, बाबाच त्याला गोष्ट सांगतात. एक होता राजा, त्याच्या 2 राण्या, एक आवडती एक नावडती. आता आज्यानं असं सांगितल्यावर पोरगं तेच करतोय कॉलेजला, 1 राजा 2 राण्या, 1 आवडती 1 नावडती. गोष्टींचा विषय निघाला म्हणून सांगतो. माझ्या मित्रानं त्याच्या आजीची एक गोष्ट मला सांगितली होती. इथं जी जुनी लोक आहेत ना, त्यांना ती कनेक्ट होईल. तो सांगत होता की नोकरीच्या निमित्तानं माझे वडील बाहेर राहायला आले. आम्ही वडिलांच्या नोकरीच्या निमित्तानं तिथेच शाळेला होतो. पण वडिलांनी ठरवलेलं होतं की काही सण समारंभ आपण आपल्या गावीच साजरे करायचे, पोरांची आणि गावातल्या जुन्या माणसांची ओळख पाळख राहिली पाहिजे. आम्ही ठरवलं होतं की दर दिवाळीला गावाकडे जायचं आणि दिवाळी साजरी करायची. आम्ही दिवाळीची वाट बघायचो, कधी गावाकडे जायला मिळतंय. आणि आम्ही जेवढी आतुरतेनं वाट बघायचो ना, तितक्याच आतुरतेनं माझी आजी पण माझी वाट बघायची. आम्ही आलो की आजी अशी उमऱ्यातच असायची, पटकन जवळ घ्यायची, बोटं मोडायची, तिचे ओठ गालावर लावायची, मजा वाटायची. आमच्या आजीचं नाव म्हटलं सीताबाई. तसं तिचं माहेर मोठं होतं, पण इकडं आली आणि या सगळ्या माणसांच्या गर्दीत आजी म्हातारी होऊन गेली. 9वारी लुगडं घालायची, चुळीला गाठ मारलेली असायची, कपाळावरती भलं मोठं कुंकू असायचं आणि कमरेला पिशवी खोवलेली असायची. वर्षभरात ₹1-2 करत करत 100-200 रुपये तिच्या गाठीला जुडलेले असायचे. आणि दिवाळीला आम्ही आलो की आमच्या सगळ्या नातवांमध्ये ₹2 ते वाटून टाकायची. माझ्या दृष्टीनं म्हटलं, तुकतुकीत चेहऱ्याची, वर्षभरातली सगळी दौलत नातवांमध्ये वाटून टाकणारी आजी म्हणजे जगातली सगळ्यात श्रीमंत बाई होती. आम्हा नातवांना आजीच्या नुसता नजरेचा धाक असायचा आणि तितकीच प्रेमळ. पण आजीला मात्र आजोबांचा धाक होता. आजोबा फारशा आजीसोबत बोलायचेच नाहीत.
एकदा तर तांब्याला हात लागला आणि पाणी असं ताटात कलंडलं. 4 चौघात आजीचा अपमान केला आजोबांनी. मग मात्र मी आजोबांना एकदा म्हटलं, आजोबा आजीला असं 4 चौघात बोलत जाऊ नका. झालं रे बाबा, आता चुकलं. मग मी आजोबांना म्हटलं, असं मला चुकलं म्हणायचं नाही, आजीला सॉरी म्हणा. आजोबांना सॉरी म्हणजे काय हेच माहीत नव्हतं. कदाचित म्हणूनच ते माझ्या सांगण्यावरून आजीला सॉरी म्हटले. आणि नंतर मी आजीला सांगितलं, सॉरी म्हणजे चुकलं, माफ करा असा अर्थ होतो. तेव्हा आजी म्हणली, बाबा असलं कशाला काय सांगतो म्हाताऱ्याला. हे जर त्यांना कळलं ना की मी म्हातारीची माफी मागितली, परत दुसरं काहीतरी नवीन प्रकरण सुरू होईल. मजा होती व सगळ्या गोष्टींमध्ये. आणि काय सांगायचं, आम्ही सगळी नातवंड जेव्हा तिथे जमायचो ना, अंगणामध्ये मोठा तळवट टाकायचा आणि आजीसोबत त्या तळवटावरती झोपायचं. आता गावाकडं उशा होत्या किती, 4-6 उशा असायच्या. आणि बहुतांशी मग ज्याच्या मनगटात रग आहे ना त्याला ती उशी मिळायची. मी सगळ्यात लहान, माझ्या वाट्याला उशी कधी आली नाही म्हणून मी कोपऱ्यात जाऊन रडत बसायचो. आजी यायची, उचलायची, जवळ घेऊन बसायची. माझं नशीब इतकं थोर म्हटला, बाकीच्या पोरांना कापसाच्या उशा मिळाल्या, मला मात्र झोपायला आजीचा हात मिळत राहिला. आजीच्या हातावरती डोकं ठेवून मी झोपायचो. मग आजीला म्हणायचो, आजी सगळी पोरं झोपली, मला गोष्ट सांग की. माझ्या आजीनं मला किती गोष्टी सांगितल्या. सगळ्या गोष्टी जशाच्या तशा माझ्या डोळ्यासमोर आहेत. आजीनं सांगितलेल्या गोष्टी कोणत्या? सीतेची, कौशल्याची, शापानं दगड झालेल्या अहिल्याची, ज्ञानोबरायांची रुक्मिणी, चोखोबा महाराजांची सोयराबाई, सगळ्या बायांची दुःख आजीनं मला लहानपणी सांगून टाकलेली. सीतेची गोष्ट सांगताना तर आजी इतकी हळवी होऊन जायची. आजी म्हणायची, सीता तशी जनकाची लेक, मोठ्या घरात जन्माला आली, घर पण तिला मोठं मिळालं, अयोध्येची राणी होणार होती. पण तिला आदल्या दिवशी कळालं, रामाला राज्य नाही, रामाला वनवास आणि भरताला गादी. पण एक शब्द उलटा बोलली नाही. नवऱ्याच्या पाठीमागं वनवासाला निघून गेली. तिला अयोध्येच्या राजवाड्याचा सुद्धा मोह झाला नाही. पण कुठं माशी शिंकली माहीत नाही. जिला अयोध्येच्या राजवाड्याचा मोह झाला नाही, तिला वनवासात असताना सोन्याच्या हरणाचा मोह झाला. आणि तिथंच प्रकरण फसलं. एकदा त्या सोन्याच्या हरणाच्या मोहात पडली. प्रभू रामचंद्र त्या हरिण पकडायला निघून गेले आणि रावणानं मात्र सीतामाईला पळून नेलं. आजी म्हणायची, राजवाड्याचा मोह झाला नाही, पण हरणाचा मोह झाला. बाई, आम्हा बायकांचं जगणंच मेलं असं. कशाचा हट्ट धरायचा नाही. आणि कशाचा हट्ट धरलाच आणि काही चुकलं, झालं, आला वनवास वाट्याला. आजी बोलता बोलता मी कधी झोपून जायचो माझं मलाच कळायचं नाही. कितीतरी गोष्टी आजीनं सांगितलेल्या मला आठवतात. पुढे पुण्यात मी शिकायला आलो, मोठा झालो, कॉलेजला पुण्यात आलो. एक खोली करून मी आणि माझा मित्र राहायचो. परीक्षा जवळ आलेल्या होत्या, तब्येत जरा नरम गरम होती. वडिलांना फोन केला आणि म्हटलं, माझी तब्येत बरी नाही, परीक्षा आल्यात, काही दिवस आईला पाठवतं का? दरम्यान त्याच वेळेला आई पाय घसरून पडली आणि तिचा हात आता महिनाभरासाठी तरी गळ्यात राहणार होता. मग आता पर्याय काय? मग वडिलांना म्हटलं, आजीला तरी पाठवा. वडिलांनी आजीला पुण्यात आणून ठेवलं. आजी पुण्याहून नगरवरून पुण्याला येताना काय घेऊन आली? एक पिशवी, त्याच्यात 2 लुगडी, एक छोटासा आरसा, केस विसरायची फणी, एक मेणाची डबी, एक कुक्काचा करंडा आणि एक हरिपाठाचं पुस्तक. एवढ्याशा खोलीत आजी येऊन राहिली. पण आजीनं त्या खोलीचं घर करून टाकलं. आम्ही अभ्यासाला बसलं का आजी शेजारच्या मंदिरात जायची आणि हरिपाठ वाचत बसायची. माझ्या परीक्षा झाल्या, तब्येतही आता बरी होती. गोळ्या औषधं तर सुरूच होती, पण आजीच्या नुसत्या येण्यानं सुद्धा माझी तब्येत बरी होऊन गेली. आता 2 दिवसानं वडील आजीला घ्यायला येणार होते. वडिलांनी सांगितलं, 2 दिवसानं आजीला घ्यायला येतोय रे. मी पैसे साठवून आजीला साडी घ्यायचं ठरवलं. आजीनं लहानपणी एवढ्या गोष्टी सांगितल्या. मी साठवलेल्या पैशातून आजीला साडी आणली आणि म्हणलं, आजे नेस की ग. आजी म्हणली, नाही बाबा, गावाकडे जाईन, आधी थोरल्या जावला नेसायला देईल आणि तिनं एकदा घडी मोडली का मग मी नेसेल. इथं जुन्या कुणी बायका असतील तर त्यांना विचारा. नवऱ्यानं जर वर्षाकाठी साडी आणली तर पहिल्यांदा स्वतः नाही घालायची, आधी जावला म्हणायचं, बाई तुम्ही घडी मोडा मग मी घालते. आता तरुण पुरींना घडी मोड हा शब्द तर माहित आहे का? आणि आपण कुणाला घडी मोडायला देतो? लगेच फोटो, लगेच स्टेटस, आणि दिवसभर बघायचा, कुणी बघितलंय, कुणी बघितलंय. नवी कोरी साडी आणून आजीला दिली, पण आजीला त्या साडीचा सुद्धा मोह झाला नाही. 2 दिवसानं वडील येणार होते, आजीला घेऊन जाणार होते, पण त्याच दिवशी संध्याकाळी फोन खणखणला. आजोबांनी सांगितलं, 2 दिवसानं येणार होतो, पण बाळा आजीला घे आणि लगेच नगरला यायला निघ. आजोबा गेले. सांगावं तरी कसं आजीला? आजीला म्हटलं, आजे
आजोबांची तब्येत बरी नाही, लगेच निघावं लागतंय. गडबडीत आम्ही शिवाजीनगरला आलो, एसटीत बसलो. आजीची पिशवी मात्र तशीच खोलीवरती विसरून राहिली. काहीतरी गडबड आहे याची कुणकुण आजीला लागली असावी. सारखी पदर डोळ्याला लावून खिडकीतनं बाहेर बघत होती. गावाकडं पोहोचलो, सगळं तिच्या समोर होतं. सीतेला तरी सोन्याच्या हरणाचा मोह झाला. आमच्या आजीला साध्या लुगड्याचा मोह नाही, पण तरीसुद्धा तिच्या वाट्याला कायम वनवास आला. तिच्याच कुणीतरी मैत्रिणींनी तिच्या पायातले जोडवे काढले आणि तिच्या हिरव्यागार बांगड्यांवरती टिचकी मारली. आजी एकटी पडली. दिवसामागून दिवस उलगडत गेले. 6 महिने गेले या घटनेला. इरवी भरभरून बोलणारी आजी आता घरात बोलत नाही, एकटीच असते. 6 महिन्यानं ठरवलं पुन्हा आजीला भेटायला जायचं. मित्राला घेतलं आणि आजीला भेटायला आलो. 2 दिवस आजीसोबत खूप बोलायचा प्रयत्न केला, पण आजी काही खुलली नाही. जाताना आजीला म्हटलं, अजय तुझी पिशवी खोलीवर राहिली होती, तेवढी घेऊन आला. आणि ती पिशवी आजीकडे दिली. आजीनं सामान खाली ओतलं. 2 लुगडी, एक मी आणलेली नवी कोरी साडी जी तिनं कधी वापरली नाही, एक केस विसरायची फणी, एक कुंकाचा करंडा आणि मेणाची डबी. कुंकाचा करंडा, फणी बघितली आणि 2 दिवसापासून शांत असणारी आजी गळ्यात पडली आणि तिनं हंबरडा फोडला. आता काय करू रे याचं? ही फणी, हा आरसा, हे कुंकू, आता काय करू मी याचं? ज्या आजीच्या हातावरती डोकं ठेवून मी लहानाचा मोठा झालो, ती आजी आता आज माझ्या खांद्यावरती डोकं ठेवून रडत होती. माझ्या खांद्यावरती आजीचं डोकं होतं, पण मला त्यात सीता दिसली, लक्ष्मणाची पत्नी उर्मिला दिसली, ज्ञानोबांची आई रुक्मिणी दिसत होती, अहिल्या दिसत होती. जगातल्या सगळ्या बायांचं दुःख आजीच्या डोळ्यातून ओरगळत होतं. आजीला टाटा बाय बाय केला आणि निघून गेलो. वर्ष सरत गेली. आम्ही सगळेजण आमच्या संसारामध्ये रमत गेलो. आणि एक दिवशी मला असं वाटलं की आपणही आपल्या लेकरांना काहीतरी गोष्टी सांगायला हव्यात. आजीच्या गोष्टी ऐकून ऐकून आम्ही लहानाचे मोठे झालो. आपल्याही पोरांना थोडासा गाव कळायला हवा, आपल्याही पोरांना थोडासा निसर्ग कळायला हवा, आपल्याही लेकरांना नातीगुती कळायला हवीत, आपल्याही लेकरांना थोडासा अभाव प्रभाव कळायला हवा. आणि म्हणून ठरवलं या वर्षीच्या दिवाळीला पोरांना घेऊन गावाकडे जायचं. यावर्षी दिवाळीला गावाकडे गेलो. माझ्यासोबत माझी मुलगी मुलगा होता. आता वाड्याच्या भिंती खचल्या होत्या. पोरं आपापल्या दिशेला पांगली होती. वाड्याच्या भिंतीवरती आजी आजोबांचे फोटो तेवढे होते. पोरांना गाव दाखवलं, पार दाखवला, मंदिर दाखवलं, नदी दाखवली. संध्याकाळी तळवट टाकून आम्ही अंगणात झोपलो. माझ्या लेकीचं डोकं माझ्या हातावरती होतं आणि माझी लेक आकाशाकडे बघत होती. आता तळवट मोठा होता, उषा अनेक होत्या, पण त्या उशांवरती डोकं ठेवायला आता डोकी उरली नव्हती. माझ्या पोरीनं मला विचारलं, बाबा एक गोष्ट सांगशील? आणि तेव्हा मी माझ्या लेकीला गोष्ट सांगितली, माझ्या आजीची, माझ्या सीताबाईची. ह्या गोष्टी पोरांना सांगायला हव्यात. आमची आजी अशी होती, आमचे बाबा असे होते, आमचे काका असे होते. तुम्ही बघा, आपल्याकडं म्हण होती, आई मरो आणि मावशी उरो. मावशीचं प्रेम होतं की नाही? मावशी हट्ट पुरवत होती. साहेब, पोरं वडिलांना काही मागायला घाबरायची, मग बापाला म्हणायचं, ते बापाला म्हणायला घाबरायची, मग चुलत्याला म्हणायचं, दादा जरा मला ते आणताल का, नाना मला हे घेऊन याल का. मग चुलत्यांना हट्ट पूर्ण करायचे. आता ही शेवटची पिढी आहे ज्यांच्याकडे मावशीन काका शिल्लक आहे. आता एकच मुलगा आणि एकच मुलगी आहे. बरं, काळाची गरज आहे, पण एक मुलगा एक मुलगी. आता मावशी आहे का? आता काका आहे का? ज्यांच्याकडे आहेत त्यांना जपा. ही नाती परत नाहीत. आई वडील बहीण भाऊ, जपा या नात्यांना. माझे वडील एक चॉकलेट आणायचे, माझ्या बहिणीच्या हातात द्यायचे आणि म्हणायचे, गणेशन तू अर्धा अर्ध करून खा. ताई चॉकलेटचे 2 भाग करायचे, एक मोठा आणि एक. ताई चॉकलेटचा छोटा भाग स्वतःला ठेवायची आणि मोठा भाग मला द्यायची. चॉकलेट छोटं होतं, पण आभाळा एवढा संस्कार करून गेलं. मोठ्या लोकांनी मोठ्या गोष्टी मोठ्या मनानं छोट्या लोकांना द्यायच्या असतात. आणि जगात हे फक्त बहीण करू शकते, म्हणून तिचा सन्मान करा. आणि आपण आपल्या बहिणीचा जितका सन्मान करतो ना, तितकाच सन्मान इतरांच्या बहिणीचा करा. म्हणजे कोणत्या बहिणीसाठी मोर्चे काढावे लागणार नाहीत, कॅन्डल मार्च काढावे लागणार नाहीत. माझी तरुण पोरांना विनंती आहे, तुम्ही असे गल्ली चौकात कुठेतरी उभे आहेत आणि शाळेतल्या कॉलेजमधल्या 2 पोरी तिथून चाललेल्या आहेत. तुमच्याकडे बघितल्याबरोबर त्या पोरींना सुरक्षित वाटलं पाहिजे. आणि तुमच्याकडे बघून जर वर्गातल्या पोरीला सुरक्षित वाटत नसेल तर तुम्हाला जय भवानी आणि जय शिवाजी म्हणायचा अधिकार नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. मित्र मैत्रिणी कॉलेज हे परत नाहीये. एन्जॉय करा.
पण हे एन्जॉय करत असताना त्यातली सात्विकता तर आपण हरवत नाही आहोत ना, याची काळजी घ्या. कॉलेज म्हणजे काय दिवस असतात भन्नाट. एरवी हिरवं दिसणारं पण अचानक गुलाबी दिसायला लागतं. आणि आपल्या डोक्यात काय होतं कॉलेज म्हणजे ते अजय देवगण 2 टू व्हीलरवर 2 पाय ठेवून कॉलेजमध्ये एंट्री. कॉलेजला गेल्यावर कळतं कॉलेज असलं काय नसतं. प्रॅक्टिकल, ट्युटोरियल, किती कम्प्लिशन्स आणि करिअरच्या नवीन संधी घेऊन कॉलेज येतं. म्हणून सतार डोळे उघडे ठेवून तुम्ही तुमच्या महाविद्यालयीन आयुष्याकडे बघा. आयुष्य मस्त एन्जॉय करा, पण त्यातली सात्विकता जपा. ज्या वेळेस तुम्हाला असं वाटेल की आपण चुकतोय, त्यावेळेस तुम्ही तुमच्या आईवडिलांचा चेहरा डोळ्यासमोर आणा. इथं काही 7वी-8वीतली मुलं मला दिसत आहेत, काही कॉलेजची मुलं दिसत आहेत, काही पोस्ट ग्रॅज्युएशनची मुलं मला दिसत आहेत. 7वी-8वीतल्या पोरांना मला सांगायचं, घरी आल्यानंतर आई पहिला प्रश्न काय विचारते तुम्हाला? टिफिन संपला का? किती प्रेम आहे तिचं. तिला बाकी काही नाही, माझं पोरगं जेवलं का व्यवस्थित, पहिला प्रश्न तिचा असतो. आणि सकाळी सगळ्यात आधी उठते आई आणि तुमच्यासाठी टिफिन तयार करते. आम्ही जेव्हा साहेब पुण्यात आलो शिकायला, आमची आई नगरवरनं जेवणाचा डबा पुण्यात पाठवत होती. 9:30 वाजता शिवाजीनगरच्या स्टँडला डबा यायचा. 6च्या गाडीनं तर दिला असेल, 4 वाजता उठली असेल, पीठ मळलं असेल, भाकर थापली असेल, तिच्या हाताचा स्पर्श पिठाला झाला असेल. 2 वर्षात मी चतकोर सुद्धा भाकर कधी फेकून दिली नाही, कारण माझी आई पहाटे उठून माझ्यासाठी टिफिन तयार करून पाठवते. आणि हे डबे फडक्यात यायचे आणि फडक्यात चिठ्ठी असायची, पोरांनो डबे खा, फडके जपून ठेवा. फडके जपून ठेवायचे. शनिवारच्या गाडीने फडके नगरला, पुन्हा सोमवारी त्या फडक्यात डबे. आता पोरांचे टिफिन चेक करा. मॅगी, नूडल्स, कुरकुरे, पेस्ट्रीज, बिस्किट्स, विकत आणलेले प्रोडक्ट पोरांच्या डब्यात असतात. आणि अजून जर परिस्थिती सुधारली ना, बायका 100ची नोट टाकून देते डब्यात, तिकडंच जाऊन काय खायचं ते खा. इथपर्यंत येऊ देऊ नका. पोराला जवळ घेणं, त्याच्याशी बोलणं. अरे त्या लेकराच्या गालावर ओठ टेकवले तरी त्या स्पर्शात काय मजा आहे ना आईच्या. आईनं असं जवळ घेणं, त्याच्या गालावर ओठ. आता मी बघतो बायका लिपस्टिक पुसेल म्हणून पोरांना पण फ्लाइंग किस द्यायला लागल्या. चलो बाय, टेक केअर. तो स्पर्श जाणीवपूर्वक आपण ठेवला पाहिजे आणि तुमच्या लेकरांसोबतचा तो संवाद तुम्ही कायम ठेवला पाहिजे. मला जाताना इतकंच सांगायचं आहे, इथल्या सगळ्या मुलींना मला सांगायचं, हे तुमचे आई वडील आहेत ना, आईनं पोराला आहे ना बापाची गोष्ट सांगा. प्रत्येक वडिलांनी लेकरांना जवळ घेऊन त्यांच्या आईची गोष्ट सांगा. तुमच्या लेकराला कळू द्या हो, बार्शी इकडं काय तुमचं सांगोला, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, इकडून तुमचे वडील इथं आले, इथं कुठंतरी एखाद्या कंपनीत कामाला लागले. सुरुवातीला आम्ही एका खोलीत राहत होतो, तीळ 1 रुपया बाजूला काढून तुमच्या बापानं हा 1 BHK फ्लॅट घेतलाय. गावाकडनं 10 लोक आली, बाहेर जेवायला घेऊन जायची ऐपत नव्हती, तुझ्या आईनं 10 लोकांच्या भाकरी थापल्यात. हे तुमच्या लेकरांना कळू द्यात की तुमच्या बाळांनो, तुमच्या आईनं, तुमच्या बापानं तुमच्यासाठी काय केलंय ते. आणि तुम्ही एकमेकांचा सन्मान ठेवा तुमच्या पोरांच्या समोर. तुम्ही जर एकमेकांच्या विषयी काही जर पोरांच्या समोर बोलत राहिलात तर मुलांनाही किंमत राहत नाही. आणि म्हणून तुमच्या बापानं किती कष्टानं हे उभं केलंय याची किंमत तुमच्या लेकरांना कळली पाहिजे. प्रत्येक बापानं लेकराला आईची गोष्ट सांगा, प्रत्येक आईनं आपल्या लेकरांना त्यांच्या बापाची गोष्ट सांगा. आणि बापाची गोष्ट सांगता यावी आईला असं कर्तृत्व आपलं ठेवा. येणाऱ्या पिढ्यांना सांगता यावं असं आपल्याला काहीतरी जगता आलं पाहिजे. आणि इथं बसलेली जी लेकरं आहेत, जी मुलं आहेत, त्या सगळ्या मुलांना मला सांगायचं आहे, तुम्हाला वडिलांना जर बघायचं असेल ना, ऑफिसला जाताना वगैरे सुटाबुटात किंवा कामाला जाताना त्यांच्या युनिफॉर्ममध्ये किंवा लग्नाकार्यात नटलेला बाप नाही बघायचा. वडील जेव्हा संध्याकाळी ऑफिसवरून कामावरून येतात आणि आपला शर्ट काढून खुंटीला अडकवतात, तेव्हा वडिलांचं फाटलेलं बनियन बघा. रात्री जेव्हा ते झोपतात तेव्हा त्यांच्या टाचेला पडलेल्या भेगा बघा. जेव्हा तुम्हाला बापाच्या भेगा दिसतील ना, तेव्हा तुमचे पाय कधीच घसरणार नाहीत, लक्षात घ्या. तुम्ही उठायच्या अगोदर तुमची आई 2 तास उठलेली असते तुमच्या टिफिनसाठी, आणि तुम्ही झोपल्यानंतर सगळ्या घरातलं काम आवरून नंतर येते आणि मग ती तिच्या अंथरुणाकडे जाते. हे आईबाप जर तुम्हाला कळले ना, तर मग आपली पाय घसरत नाहीत, आपण चुकत नाहीत. तुम्हाला तुमच्या आईवडिलांची कायम किंमत असली पाहिजे बाळांनो. या जगात आहे ना सगळं परत मिळेल, पण आईबाप मात्र परत मिळत नाहीत. आपलं बालपण कधी संपतं माहिती आहे?
कोणी म्हणेल शाळेत गेल्यावर संपतं, कोणी म्हणेल कॉलेजला गेल्यावर. मी म्हणतो तुम्ही म्हातारे झालं तरी बालपण संपत नाही. बालपण तेव्हा संपतं जेव्हा आई जाते. आई गेली का समजायचं आपलं बालपण संपलं. म्हणून ज्यांच्याकडे आई वडील आहेत त्यांना जपा, आईवडिलांचा आदर करा, त्यांचा सन्मान ठेवा. आणि ज्या मुली आहेत त्यांच्यासाठी शेवटचे 2 मिनिट घेतो. पोरींनो, तुमच्यावर तर तुमच्या वडिलांचं विशेष प्रेम आहे. माझा दावा आहे बरं का, वडिलांचं जेवढं प्रेम मुलावर असतं ना त्याच्यात थोडं तरी जास्त प्रेम बापाचं त्यांच्या मुलीवर असतं. मला काय तुमच्यात वाद नाही लावायचे. नाही, जाताना तुम्ही भांडत बसा, पप्पा खरं सांगा ते काय म्हणत होते ते मगाशी. तुम्ही गंमत बघा, आपण जर वडिलांना 500 रुपये मागितले, वडील 50 रुपये देणार. त्यातही ते म्हणणार उद्या देतो, परवा देतो, पगार हो दे. आणि पुरीनं काय मागू द्या बरं, काही करणार पण ते पुरीला पटकन दे. त्यांना माहीत असतं कुठं खर्च करत नाही, तिथंच कंपासमध्ये ठेवीन, वहीत ठेवीन, मोबाईलच्या मागं ठेवल. वडिलांचं विशेष प्रेम आपल्या मुलीवर असतं, कारण त्यांना माहीत असतं 4 दिवस चिमणीसारखी थुईथुई नाचल आणि एक दिवशी भुरकन उडून जाईल. जोपर्यंत आपल्या घरात आहे तोपर्यंत तिचे सगळे हट्ट पुरवायचे हे वडिलांनी ठरवून घेतलेलं असतं. ज्या दिवशी मुलगी जन्माला येते ना त्या दिवशी वडिलांच्या मनात 2 विचार चमकून जातात. एक मुलीचं शिक्षण आणि दुसरं मुलीचं लग्न. 1-1 रुपया वडील बाजूला काढून ठेवत असतात. स्वतः फाटलेली तुटलेली चप्पल घालतील, पण पोरीला मात्र शाळेत जायला चांगला शूज घेऊन देतील. वडील फाटलेलं बनियन घालतील, पण पोरीला मात्र चांगला ड्रेस घेऊन देतील. बाप सायकलवर कामाला जाईल MIDCत, पोरीला कॉलेजला जायला गाडी घेऊन देईल, बसचा पास काढून देईल, हॉस्टेलची फी भरल. 10 मिनिट जर पोरगी कॉलेजवरनं उशीर आली ना, बाप 10 वेळा आईला विचारतो, कुठपर्यंत आली बघ ग, जरा फोन कर ग. पोरीनो, बाप थेट तुम्हाला फोन पण लावत नाही, त्या आईच्या मागं लागतंय कुठपर्यंत आली बघ. आणि तुम्ही उशिरा आलात ना तर त्या आईला बी म्हणतात तू लाडून ठेवली आहे. वडील थोडंसं अंतर ठेवून वागतात तुमच्याशी, पण तुमच्यावर प्रेम असतं त्यांचं. पोरीच्या लग्नात बाप असा फेटाबिटा घालून मिरवत असतो. दिवसभर बापाची मान उंच असते. कन्यादान झालं ना मग वडील मान खाली घालतात, जावायच्या हातात हात देतात आणि सांगतात तळ हाताच्या फोडासारखी जपली, सांभाळून घ्या. दिवसभर बापाच्या डोळ्यात थेंब येत नाही, पण पोरीची गाडी एकदा निघून गेली ना खांबाच्या पलीकडे जाऊन एकटाच रडतो तो बाप असतो. कधीच बापाची मान शर्मेनं खाली जाईल असं वागायचं नाही. बापाला अभिमान वाटला पाहिजे, काय माझ्या राणीनं करिअर केलं, काय माझा पठ्ठ्या जन्माला आला, काय माझ्या पुरीनं कर्तृत्व करून दाखवलं, हे तुमच्या आईबापाला सांगता यावं अशी परिस्थिती निर्माण करण्यासाठी स्वतःला झोकून द्या. हे आयुष्य परत कधीच मिळणार नाही. मला माहीत नाही पुढचा जन्मबिन्म काय आहे नाही, पण जे काही आयुष्य आहे ना दाबात जगायचं, आपल्या आपल्या मस्तीत जगायचं. तुकोबाराय जायला निघाले आणि कोणी विचारलं काय मिळालं तुम्हाला तुमच्या आयुष्यात, तुकाराम महाराज म्हटले काय मिळालं मला माहीत नाही, पण कौतुक वाटे झाली या वेचाचे. जगाला काय वाटतंय आम्हाला माहीत नाही, पण आम्ही जे जगलो आमच्या जगण्याचं मात्र आम्हाला कौतुक वाटतंय. आपल्या आपल्या जगण्याचं आपल्याला कौतुक वाटावं इतकं सुंदर आयुष्य तुम्ही जगाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. खरं तर मी तुम्हाला धन्यवाद देतो. व्याख्यानाला तुम्ही म्हणजे पहिल्यांदा त्यांनी मला सांगितलं की आपण व्याख्यान ठेवतोय आणि त्याच्यासाठी ते म्हणले हा सगळा हे हॉल हे करण्यासाठी आपण तिकीट ठेवून बघूयात. मी म्हटलं अहो व्याख्यानाला कुठे तिकीट बिकीट काढून लोक येत आहेत का, पण तुम्ही काही करू शकता. आणि ज्या पद्धतीनं तुम्ही हे सगळं अरेंज केलं आणि एका हळव्या विषयावरती ह्या सगळ्यांना एकत्र केलं त्यासाठी तुमचे मनापासून आभार मानतो. सगळेजण एकदा दादासाठी जोरात टाळ्या वाजवा.